हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे मी संध्याकाळी अथर्वला शाळेत घ्यायला गेली होती. त्याला आणलं तर त्याचं सगळं चालू होतं. दिवसभर मी काय 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 केलं. कंप्लेंट बॉक्स चालू होता त्याचा. त्यानंतर घरी सोडलं. तीर्थ खेळत होती आणि मला जायचं होतं मठामध्ये. तर मठात काय बोलू आता म्हणजे मी मी ना स्वामींची एक मोठी मूर्ती घेतली. त्याची पूजा करायची होती म्हणून ती मठात घेऊन गेलेली. भटजी काकांकडून त्या मूर्तीची पूजा करून घेतली आणि उद्यापासून मी पारायणाला सुरुवात करणार आहे ना, तर त्याच्यासाठी आधी संकल्प करायचा असतो. त्याच्याकडे नारळ आणि खडीसाखर या 2 गोष्टी मठात द्यायच्या असतात आधी आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची असते. तर तेच मी द्यायला आलेली आणि ते सगळं देऊन म्हणजे काकांशी बोलत होते मी. काका बोलत होते मूर्ती खाली नाही ठेवायची, हातातच ठेवायची, म्हणून मी परत तशीच ती बॉक्समध्ये ठेवली. तर इथे त्यांना मी सांगितलं, म्हटलं माझ्याकडे अजून एक घरी छोटीशी आहे मूर्ती, करंगळीपेक्षा पण लहान आहे ती. तर काय करू? तर ते म्हणाले की त्याचं विसर्जन करावं लागेल. तर मी म्हटलं माझ्या गावच्या घरी ठेवू का? तर हो हो चालेल म्हणाले. तिथे ठेवलंस तरी चालेल. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे मला तेच टेन्शन होतं जरा, कारण तिथली माझी देवाऱ्यातली मूर्ती आहे ना, ती खूपच लहान आहे. म्हणजे हार किंवा छोटासा हार येतो ना तो, किंवा फूल वगैरे ठेवलं ना तर ती झाकून जाते पूर्ण. तर खूप दिवस झाले माझ्या मनात होतं मोठी मूर्ती घ्यायची, तर ती मी घेतली आज फायनली आणि काकांकडून पूजा पण करून घेतली आणि संकल्प केला, नारळ दिला देवासमोर आणि तिथे मठात थोडा वेळ बसली. कारण मला उद्याची घरी जाऊन आहे ना, परत उद्याची तयारी पण करायची होती. सकाळी लवकरच उठायचं होतं. तर ते सगळं डोक्यात होतं आणि अजून एक गोष्ट, मी त्या दिवशी जो माईक घेतलेला ना, तो माईक आहे ना म्हणजे खराब झाला का काय कळलं नाही मला, तो कसा यूज केला, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही. तर तो बंदच झाला. तर मी परत तो त्या मोबाईलच्या दुकानात घेऊन गेलेली आणि त्याच्याकडून म्हणजे चांगला होता तो दादा, त्याने मला एक्सचेंजमध्ये दुसरा दिला. नवीन नवीन पीस दिला मला. तर मी त्याला बोलली एक्स्ट्रा पैसे देऊ का? तर नाही म्हणाला, नको ताई. तर म्हटलं थँक यू आणि नंतर घरी आली तर ॲक्चुअली मला देवपूजा करायची होती. म्हटलं सगळे देव वगैरे घासून मी आजच पूजा करते. अथर्वची ड्रॉइंग बघा, परफेक्ट काढले त्याने. त्यालाच सांगितलेली काढायला. नखरे करत होता आधी, नको नको मला करून, मी नाही करणार करून. तर मी म्हटलं दे मला थोडीशी हेल्प कर ना, त्याचं ड्रॉइंग खूप छान आहे. तर म्हटलं मोबाईलमध्ये गेममध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा थोडीशी हेल्प कर मला. तर त्याने मला हे दिलं करून. त्या ॲटिट्यूड बघा त्याचा. हां, तर मी म्हणत होती मला ना सकाळी म्हणजे उद्याची तयारी म्हणजे मला आत्ताच देवपूजा करायची होती. म्हटलं उद्या मग उठली की अंघोळ वगैरे केली की लगेच पारायणाला बसेन. कारण देवपूजा करायला दीड 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 तास तर जातोच माझा. किती फास्ट केलं किंवा किती स्लो केलं तरी. तर पण नंतर कंटाळा केला घरी आल्यावरती. म्हटलं आता सगळीकडून फिरून आली तर नको. कुठे काय हातबोट लागतं ते. आणि तीर्था पण मग काय जरा वेळ सोडायलाच तयार नव्हती. तिला जरा घेऊन बसली होती. मग कंटाळा केला मी देवपूजा करायला. मग शेवटी म्हटलं हे करूया. मग हे करायला घेतलं. त्यात हे मी आता उंबरठा पट्टी बनवते. ह्याचं आपण तोरण म्हणून पण यूज करू शकतो. ह्याला अजून थोडंसं डेकोरेट केलं की ते पूर्ण फायनल झालं की दाखवेन. आणि इथे अथर्वची थोडी मस्ती चालू होती. त्याला मी बोलत होती, ही डिझाइन काढून दे, ती डिझाइन काढून दे. तर जरा नखरे करतच होता. कारणं देत होता, "आता मी नाही देणार, एकच केलंय, नाबाद झालं," असं. त्याचं ते चालू होतं. तर म्हटलं जाऊ दे, जे करतोय ते करू दे. तर तीर्था पण झोपली होती. तिला जरा पाजलं, दूध पाजलं आणि झोपवली तिला. खेळली होती बराच वेळ. म्हणजे मी आता 1 सव्वा तास मी बाहेर होती ना, मार्केटला गेलेली, तर ती तेवढ्या वेळ ती खेळत होती. तर उद्याचं सगळं सामान घेऊन आली होती. तयारी म्हटलं नंतर करते, हे सगळं जरा आवरलं की.
तर इथे सगळं आवरेपर्यंत तरी मला 12-12:30 झालेच. सकाळी लवकर पण उठायचं होतं. तीर्थ आणि खेळायच्या मूडमध्ये होती. झोपायचं अजिबात नाव नाही तिचं. कसंबसं तिला झोपवलं आणि आम्ही पण झोपलो सगळं आवरल्याने. आणि 3 वाजल्यापासून मला सकाळी जाग होती. जाग म्हणजे ॲक्चुअली झोपच होती डोळ्यावर. पण विचार केला नको, आज ठरवलंय जे करायचं ते करूया. कारण नंतर गुरुपौर्णिमेनिमित्त नंतर मला म्हणजे नाही टाईम भेटणार, कारण प्रॉब्लेम आहे थोडा म्हणून. म्हणून मला हे आजच आता सुरुवात करायची होती पारायणाला. 3च दिवस करणार होते मी पारायण. कारण कसं आता मला पूर्ण टाईम जरा अर्धा वेळ माझा तीर्थाकडे असतो. सकाळी जरी लवकर उठली तरी ती उठतेच. तर मग मध्ये-मध्ये तिला घेणं, मग नाही असं प्रॉपर असं लक्ष देता येत. म्हणून म्हटलं 3 दिवसाचं करेन पारायण. म्हणून सकाळी 4:15ला उठली. म्हटलं नको झोपायला, उशीर होतो नंतर. कारण ती झोपली होती ना, म्हणून मग सगळं झाडून वगैरे काढलं. वरती झोपली होती ती. सगळं झाडून काढलं, सगळ्या लाद्या पुसून काढल्या आणि हे सगळं बाहेरून पण धुवून काढलं आणि एकदम आवाज न करता माझी कामं चालू होती. कारण जरा पण आवाज केला ना तर तीर्थ लगेच उठते. वरती बेडरूमचा दरवाजा बंदच ठेवलेला आणि झाडू मारताना पण हळू चाललेलं माझं. किती काळोख होता बाहेर आणि थंडगार वारा पण सुटलेला. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली माझी. चहा पण ठेवला होता गॅसवरती. तीर्थाचं पण पाणी बॉटल सगळ्या उकळून ठेवलेल्या आणि सगळे देव बाहेर काढून सगळा देवारा पुसून बिसून सगळं देव घासून देवाची पूजा करायला घेतली. त्याच्यात 2-3 वेळा मी वरती पण जाऊन आली होती. बघितलं उठले का, तर नाही उठली होती. नंतर देवपूजा वरच्या देवांची सगळी झाल्यावरती मग खाली देवपूजा करायला घेतली. याची पारायणाची त्याची तयारी करायला घेतली. माझा ना खूप दिवस झाले विचार चाललेला की पारायण करू की नको, मग किती दिवसाचं करू, होईल ना पूर्ण, मग मध्येच अडचण वगैरे काही येईल का, असं माझं खूप दिवस झाले चाललेलं. पण शेवटी आज फायनली ठरवलं होतं कालच्याच दिवशी की नाही करतेच, 3 दिवसाचंच करेन. म्हणजे एक मनाला समाधान पण होईल की हां मी केलं करून. आणि असं म्हणजे असं न केल्याचं पण वाईट नाही वाटणार. असं फायनली म्हणून मी आज ठरवलंच होतं की नाही करायचंच करून. त्यामुळे सगळी तयारी मी सकाळी उठूनच केली आणि इथे ऑलमोस्ट सगळी पूजा मी मांडलेली आहे. तर इथे स्वामींच्या पादुकांचं दुधाने अभिषेक करते, दूध आणि पाण्याने. हे मी गेल्या वर्षी स्वामींचा प्रकट दिन होता ना मठामध्ये, तेव्हा तिथून घेतल्या होत्या मी पादुका. तर इथे स्वामींच्या पादुकांचा अभिषेक आणि माझी ती छोटीशी मूर्ती आहे ना स्वामींची ती, आणि मी आता नवीन आणलेली ती, अशा तिघांचाही मी दूध आणि पाण्याने अभिषेक केला व्यवस्थित आणि व्यवस्थित पुसून बिसून जागेवर ठेवले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगीन
माझ्या भक्तीचं हे फळ दिलं का स्वामी तुम्ही? माफ करा, पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही. दाटली या कंठाशी आर्तता ही आजर, दाटली या कंठाशी आर्तता ही आजर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, भेदाया निघालो स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. अखंड हे नाम मुखाशी मनी भोळा भावर, मनी भोळा भावर, मनी भोळा भावर, संकटात मार्ग दावण्या भक्तासाठी धावर, भक्तासाठी धावर, भक्तासाठी धावर. तुझ्या विना विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य, तुझ जन्म मृत्यू आणि तुझ पाप पुण्य, तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी धन्य धन्य झालो, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो, स्वामी रंगी नावनिया, स्वामी रंगी नावनिया, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. माफ करा. त्यानंतर सुंदर अशी मी पूजा मांडलेली आहे आणि किती छान वाटतंय ना. मस्त मांडली, मनाला हवी तशी व्यवस्थित पूजा करून घेतली मी. आणि त्यानंतर चहा घेतला एक घोट, कारण असं म्हणतात की पारायण करायच्या आधी काही खायचं प्यायचं नसतं. पण माझं कसं माहितीये, जर मी नाही काय म्हणजे निदान चहा जरी नाही घेतला ना तरी मला अंधारी येते डोळ्यासमोर, मला ते नाही जमत. म्हणून एक घोट जरासा आपला नावाला आपला चहा घेतला आणि मग पारायणाला सुरुवात केली. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त, भूरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सोबत, ऐकत त्यांचे चरित्र महादृश्य जातीला. प्रसिद्ध मुख्य मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत निर्वाह करी नोकरीने. कोकणा प्राती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांचे. एक होते त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला त्यांचे.
एके समयी पंडितांनी स्वामी तेथे ऐकले आणि तेव्हा भाव धरुणी म्हणी नवसतीला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईना कर्जमुक्त तरी दर्शनातुरी अक्कलकोटी येईन यासी 7 दिवस झाले काही अनुभव ना आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अकुत व्यापार करीत त्याचा आपण नुकसान सत्य हो येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासे फिराद होता अभ्युसी बट्टा लागेला आमच्या. त्यानंतर माझे इथे 21 अध्याय पूर्ण होईपर्यंत मला 2-2.5 तास लागले आणि पारायण माझं एक पारायण आज फायनली झालं माझं आणि त्याच्यानंतर जरा वेळ मी लकटली. तीर्थाला पण घेतलं अथर्व पण ट्युशनला गेला ते पण ऑफिसला गेले. थोडा वेळ जरा आराम केला मी आणि मग जेवणाला सुरुवात करून नैवेद्य दाखवला. चला तर मग इथेच व्हिडिओला एंड करते. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.